माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त समयी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील हृदय सम्राट सबंध विश्वानं शांती देणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचित असलेला सर्वश्रेष्ठ अत्युत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पदापदात शब्दानं शब्दात साधू संतांची महती सांगतात, साधू संतांची कृती सांगतात, साधू संतांची अनुभूती सांगतात. अभंगाच्या चार चरणामध्ये चार मुद्दे महाराज सांगतात. आपल्या जीवनातली अनुभूती सांगत असताना महाराज म्हणतात, माझा विश्वास त्या साधूच्या संताच्या पायाजवळ आहे. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. माझा विश्वास त्या साधूच्या पायामध्ये आहे अशी पहिल्या चरणात अनुभूती सांगतात. ते काय करतात हो, त्याची कृती काय आहे तर महाराज म्हणतात, तेची माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. पहिल्या चरणात अनुभूती सांगितली, दुसऱ्या चरणामध्ये कृती सांगितली आणि महाराज ते साधू माझ्या जीवनामध्ये माझं सर्वस्व हिताचा मार्ग ते अवलंबन करतात. एवढंच नाही तर या प्रपंचामध्ये या भवसागरामध्ये तो जीव जर महाराज घाबरला तर महाराज म्हणतात भवसागराच्या पैल तीराला नेण्याकरता ते कडेवर घेता. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. सर्व सुखाची प्राप्ती त्यांच्या सानिध्यामध्ये केल्या जाते. एवढंच नाही महाराज त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अशा साधूच्या बाबतीमध्ये महाराज तुमचं त्याच्याबद्दल काय मत व्यक्त केलं तर महाराज कृतज्ञता व्यक्त करतात. काय कृतज्ञता करतात तर महाराज म्हणतात की मला त्यांनी दिलेल्या शब्दाला मी तडा जाऊ देणार नाही. वचन न मोडी बोलिले ते तुका म्हणे शेष सेवी नावडी. वचन न मोडी बोलिले ते त्यांच्या जीवनामध्ये मी त्यांची सेवा करल आणि त्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांनी दिलेल्या वचननाम्याला कराराला मी तडा जाऊ देणार नाही. विठाला असा अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडला. असाच असेल असा माझा अजिबात आग्रह नाही, पण मला भगवान परमात्मानं जी बुद्धी दिली किंवा बुद्धी देईल, हनुमानजी महाराज मला जे बुद्धी देतात, मला जे जे सुचल रुचल तुम्हाला जे जे पचल तेवढ्या वेळात आपण या धावत्या काळात धावत्या वेळात या लाईनीच्या मेळात होईना पण चिंतन करण्याचा एक योग प्राप्त झाला. या पुण्य पावन असणाऱ्या उमरद महाराज समस्त ग्रामस्थ या सबंध गावकरी मंडळीनं या पुण्यसलीला पूर्णा मातेच्या तटावर भगवान हनुमंतरायाच्या बेटावर या उमरदच्या दिव्य भव्य घाटावर एक सुंदर असं सप्ताहाचं आयोजन येणाऱ्या 27व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. वास्तविक पाहता ज्या बाबानं चालना दिली अशी वैराग्य मूर्ती हरिभक्त परायण छगन बाबा ते आता योगायोगानं माझ्या समोर आहे. यांच्या प्रेरणेनं भगवान परमात्माच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या सहकार्यानं तरुणाच्या धैर्यानं दानशूर मंडळीच्या औदार्यानं ऐश्वर्यानं गाव लहान पण सप्तमान
मी गावात प्रवेश केल्या केल्या फटाक्याच्या आवाजामध्ये जणू काय महाराज एखाद्या मंत्र्याचं स्वागत झालं. तुम्ही माणसं लाईन का गेली? मी नेहमी सांगत असतो का, सरळ सरळ पिठलं भाकरी केली तर सायासानं केलेल्या गोष्टी विघ्न येते. आणि त्याच्यामुळं लय सायास केल्यामुळं देवांची झलक दाखवली. खरंच कार्यक्रम करतात का? इथं पाहायला गेलं तर गाव लहान आहे आणि बाकीच्याचे चेहरे जर पाहिले इतक्या भव्य दिव्य महाराज स्वागतामध्ये जणू काय इथं या उमरतलं स्वर्गातला राजा जणू काय अवतरी झाला असं या गावात असं झालं होतं. भगवान परमात्माच्या कृपा प्रसादानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, गावकरी मंडळीच्या सहकार्यानं या ठिकाणी गाव जरी लहान असत, मी नेहमी सांगत असतो भजने कमी असतात पण पान लय मोठा पसारा असण्यापेक्षा, मी नेहमी सांगतो आमच्या देशपट्टीला जर दाट प्यारा झाला ना आवरेज कमी येते. पण संख्येनं कमी असण्यापेक्षा गुणात्मकतेने ही संख्या अतिशय महत्वाची. इथं तर आरती महाराज मंडळीच आहे आणि प्रमाणासाठी गुणीजन सुज्ञ तज्ञ आता ज्यांनी चाल गायली अख्ख्या महाराष्ट्राला लाजवणार गाजवणार व्यक्तिमत्व श्री हरिभक्त परायण आमचे दिगंबर बुवा स्वर सम्राट ताल सम्राट त्यांच्या या भावपूर्ण अंतकरणानं आपण आताच अभंगाची चाल ऐकली. त्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण संदीप महाराज मारकड त्यांनी ते ताल सम्राट स्वर सम्राट आणि सगळंच काही पाठ असं व्यक्तिमत्व होतं. आता इथं आलेली जी मंडळी एका एकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं मला चेहरा विनायक बुवाचा दिसला. आता हे तर विनायक शब्दामध्ये नायक आहे, गायक बी आहे, पुन्हा दुसरी गोष्ट तालाला सहाय्यक बी आहे. याची मार्मिकता जर पाहिली तर माणसं नुसतं पाहिलं की आपोआपच नाचतात. म्हणजे इतकं दिव्यता भव्यता मथारपणामध्ये मी सांगत असतो. महाराजांचं असं वर्णन केलं, म्हातारे माणसं भक्तीमध्ये नाचतात. या भक्तीचं सामर्थ्य त्याचं गुणत्व पाहायचं असेल तर ते विनायक बुवामध्ये आहे. की महाराज म्हणतात इथं तरणे म्हातारे होतात. विठाला या सप्ताहामध्ये आलेली श्री हरिभक्त परायण छगनबाबा टाकळीकर वैरागी मूर्ती. दुसरं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आपले बाबरे महाराज भाऊराव महाराज बाबरे. या सप्ताहामध्ये रामकथा म्हणजे कथावाचक आहे आपल्याकडं का ज्ञानेश्वरी पारायणाचं हरिभक्त परायण गणेश महाराज धानोरकर गडदे हे बी यांच्या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये आहे. आणि इथं आलेले हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज वराड त्यातल्या त्यात या कीर्तनाच्या चिंतना करता आलेले सरपंच माऊली वराड. आवर्जून कोणताही कार्यक्रम या भागात असेल तर ते नक्की पुढे असतात. गंगाचे शिरोमणी महागुरुमणी श्री हरिभक्त परायण विष्णुबुवा महाराज. आता सगळेचेच नावं घेण्यापेक्षा महाराष्ट्राला गाजवणारे लाजवणारे सगळे स्वर सम्राट ताल सम्राट वादक साधक गायक नायक सहाय्यक लायक माळकरी बिना माळकरी सगळीच मंडळी आलेली बाहेरून ऐकणारी सगळेले वंदन करू पुजाऱ्या सगळं नतमस्तक हो आणि अभंगाचं चिंतन ऐकू. कोणत्याही कार्याला आरंभ करण्याच्या अगोदर मंगल करावं लागत त्या न्यायानं. ओ समचरणं सरोजं सांद्र नीलाबुधामं जगरण हित पाणी मंडनाना मंडनं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदै धवल हासं विठ्ठल पांडुरंगाचं रूप
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधरा सुधाम्ना अन्योच हस्ताचरण श्रवण तोगादीन प्रणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं मूलाग्राय मूलमध्याय मूलमध्याग्र मूर्तये शिनाग्राय मूलमध्याय नमा पूर्णाय संभवे शरण शरण हनुमान शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोजदा बाव्या सुभटा अखिल गुणनिदान ब्रह्मांड नायक भगवान परमात्माच्या चरणालो साधू संतांच्या चरणालो हनुमंतरायाच्या चरणालो आलेल्या सर्व स्रोत वृंदालो सगळ्या भजनी मंडळीच्या चरणालो साष्टांग प्रणिपात करू ज्याचं नाव घेतलं न घेतलं ऑपरेटर वाले यूट्यूब वाले वजई महाराज राहिलेले सगळेच महाराज यांच्या चरणाला वंदन करू आणि अभंगाचं चिंतन ऐकू. ती नमस्कारून आता संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला एक आगळा वेगळा सिद्धांत सांगतात. प्रत्येक जगताकडे जर पाहिलं तर प्रत्येक जग हे विश्वासानं भरलेले. मी नेहमी सांगत असतो सगळे जगताची जर निर्मिती पाहिली तर ती विश्वासाच्या बलावर तयार झालेली. पंढरीनाथ बुवा ज्याच्या जीवनातला विश्वास समाप्त झाला, मी नेहमी सांगतो विश्वासाला अति किंमत आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वासाला एवढी किंमत असल्यामुळं महाराज खऱ्या अर्थानं विश्वासाला पात्र या जगतामध्ये जर काय असेल तर विश्वासाला पात्र माऊली महाराज तीन गोष्टी आहेत. एक संत, एक ग्रंथ आणि एक भगवंत. या तीन गोष्टी विश्वासाला पात्र आहेत. बाकीच्या वस्तू विश्वासाला पात्र नाही. विठला जगताचं जर ऑब्झर्वेशन केलं, जगाला जर तपासलं, माझं बोलणं समजायला मग बरं. प्रत्येक गोष्टीचा जर बारकावा पाहिला दीपकराव, विश्वासाच्या बलावर सगळं चाललेलं आहे. जरा खालच्या भाषेत बोलू का? पती पत्नी बद्दल काय असते? विश्वास. बरोबर आहे. नोकराचा मालकाचा काय असते? विश्वास. महाराजाचा भजण्याचा काय असते? बरोबर आहे. संसार चालवण्याकरता, जगत चालवण्याकरता विश्वासच लागतो. जरा सांगूच का नको? दिल्लीतलं सरकार जर चालत असेल तर ते कशावर? आणि जर त्याच्यावर अविश्वास आणला तर दिल्लीतलं सरकार उद्या गल्लीत येते. मी नेहमी सांगत असतो जगताची सुरुवात विश्वासापासून झालेली. विश्वासापासून जगताची सुरुवात आहे. महिला मंडळीकडे जर पाहिलं
ह्या बिचाऱ्या आपल्या बापानं, नावानं, गावानं, भावानं सोडून जे आल्या त्या कोणामुळे आल्या हो? विश्वासामुळे आल्या का गैरविश्वासामुळे आल्या? विश्वासामुळे आल्या. जिंतूरला एक माणूस भेटला, जरा दुसऱ्या धर्मातला होता. तो असं म्हणत होता, म्हणला महाराज हीच त्याची बायको आहे, हाच तिचा मालक आहे. असं तुमच्याकडे काही लेखाजोखा आहे का पुजारी बुवा? असं विचारत होता. मी म्हणलं तुमच्याकडे काय आहे का? म्हणलं हो ना, आमच्याकडे हीच त्याची पत्नी आणि तोच तिचा मालक. असं लेखाजोखा आहे. तुमच्या हिंदू धर्मात असा लेखाजोखा आहे का? असं विचारलं. लिहिलेलं आहे का माऊली आपल्या? सगळी मोकळी भक्ती आहे ना. मग हीच त्याची पत्नी असं लेखी प्रोसिजर आहे का काही आपल्याकडे? हा, त्यांनी सांगितलं बुवा ही परंपरा मला मान्य नाही, आमच्या धर्मामध्ये असं लेखाजोखा आहे. मी म्हणलं येड्या, लिहून त्याच घ्यावं लागते. कोणाचं? ज्याचा विश्वास नाही त्याचा. आमच्या धर्माचा आमच्या ब्राह्मणावर विश्वास आहे, आमचा धर्मावर विश्वास आहे, आमचा पत्नीवर विश्वास आहे, आमचा पतीवर विश्वास आहे, आमचा स्वैर्यावर विश्वास आहे, आमचा महाराज गाईवर विश्वास आहे, आमचा देवावर विश्वास आहे. विठ्ठला धन्य विश्वासाची जाती, धन्य विश्वासाची जाती, तेथे वसती देवाची. ज्या ठिकाणी विश्वास असतो तिथं देव असतो. आणि म्हणून हिंदू धर्माची परंपरा ही विश्वासाच्या बलावर आहे. आणि इतकं विश्वासाला महत्व आहे. जरा खालच्या भाषेत सांगू का नको? बरं सांगतोच, काळजी करू नका. मी तर नेहमी सांगतो, जितकी किंमत माऊली श्वासाला त्याच्यापेक्षा जास्त किंमत विश्वासाला. ह्याला आलं तर पागाड्या, झपत असेल तर बरं आहे, नाही झपलं तर त्याच्याहून बरं. नेहमी सांगतो, एका मिनिटात प्रत्येकाची जे श्वास आहेत ना गणपतराव, एका मिनिटात 15 चालतात. 15 एका मिनिटात किती चालतात? 15 चालतात. एका तासात 900 चालतात. 21,624 घंटे चालतात. बरं का बाबा, 2-4 कमी झाले तर लगेच स्पंदन न्यावं लागतं. घ्या श्वास, सोडा श्वास, जीव दाखवा, पाठ दाखवा, पोट दाखवा. तुम्हाला तर लय अनुभव आहे. विठ्ठला म्हणजे श्वासाला किंमत आहे. जरा 2 मिनिटं सांगतो, जरा यदंतातलं वाक्य तुम्हाला झेपत असेल तर पहा. म्हणजे श्वास जे तो दिसत असतो का न दिसत असतो? कसं दिसतो का तुम्हाला? म्हणजे दिसणार शरीर न दिसणाऱ्या श्वासावर आहे. कसं दिसणार शरीर न दिसणाऱ्या श्वासावर आहे. आणि न दिसणारा श्वास प्रत्येक प्रत्येक एका मिनिटात 15 चाललेले. आलं ध्यानात तुमच्या? आणि जरा खालच्या भाषेत ऐका. श्वास गेला की त्याला गाडावं लागते, आणि विश्वास गेला की त्याला सोडावं लागते. विठ्ठला मी नेहमी सांगतो, कुत्र्याचा श्वास चालू आहे, कुत्र्याचा श्वास चालू आहे. महाराज आहे, पण महाराजाचा श्वास बंद आहे. कोणाला पुरावं लागत? बोला की, कळलं ना का तुम्हाला? ते काय कुत्रा आवाज द्यायला नाही. हा, म्हणजे कुत्रा हे पण महाराज, त्याचा श्वास चालू आहे. आणि महाराज आहे पण श्वास बंद आहे. कोणाला पुरावं लागेल? असं बोला की ठणकावून काय राहिले? किंमत श्वासाला आहे का महाराजाला? हा, विठ्ठला
श्वासाला जर एवढी किंमत आहे पण त्याच्यापेक्षा विश्वासाला किंमत आहे. कारण श्वासाचं खरं नाही, श्वासाचं खरं नाही. पुन्हा एक मुद्दा आहे का, महाराज म्हणतात विश्वासाल पात्र जगत नाही, विश्वासाल पात्र पदार्थ नाही. बर, विश्वासाल पात्र महाराज इंद्रिय नाही, विश्वासाल पात्र मन नाही. मग विश्वासाल पात्र फक्त 3 गोष्टी आहे, एक संत, एक ग्रंथ आणि एक भगवंत. जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, महाराज तुमच्या या तिघापैकी विशेष विश्वास कोणावर आहे? संताची हे माई विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज आपला विश्वास व्यक्त करत असताना विश्वासाला पात्र जगत नाही, विश्वासाला पात्र जगत नाही, विश्वासाला पात्र पदार्थ नाही, विश्वासाला पात्र पदार्थ नाही, विश्वासाला पात्र इंद्रिय नाही, विश्वासाला पात्र शरीर नाही. तर ध्यानात येत असेल तर पहा, नाही तर त्याच्यावर आपण सोप्या पद्धतीचं सांगू. हे जर तुमच्या ध्यानात नाही आल्या ह्या काही काही गोष्टी, पण ह्या जर आता नाही आल्या आणि इथं नाही आल्या तर त्या कुठंच याच्या हो ना. हे जरा ध्यानात घ्या. विश्वासाल पात्र इंद्रिय नाही बरं का सज्जन महाराज, विश्वासाल पात्र हे शरीर नाही काय बरं. आता लोकांच्यावर विश्वास केला ना, जन्माला आलो त्या दिवशी मी सांगत असतो त्या दिवशीचा फोटो काढा, त्या दिवसा फोटो काढा पुजारी, जन्माला आलता त्या दिवसा हळद लावत असताना काढ आलं ध्यानात. आता हळद लावताल का बरं? चांगल्या चांगल्याला आता हळदी लावी ना. हा म्हणजे मला असा मुद्दा मांडायचा, पहिल्यांदा जन्माला आलता त्या दिवसा फोटो काढा, शेवंती घेताना हळद लावताना काढा. आता आरसा समोर आणा, आरसा बरं का पुजारी बाबा, लगेच म्हणाव कसा होतास तू, काय झालास तू. म्हणजे शरीर जन्माला आलं होतं त्या दिवशी असं नव्हतं, बरोबर आहे. बरं असं नव्हतं मग कसं होतं? मी नेहमी सांगतो बालपणात तुम्ही बालपण होतं पण बालपण आलं बालपण गेलं, बरोबर आहे.
बालपणामध्ये बालपणाच्या शरीराला मी म्हणत होता आणि बाहुलीला बोटील माझं म्हणत होता. असंच ना का नाही? बालपणातल्या देहाला मी म्हणत होता आणि बालपणातल्या बाहुलीला गोटील माझं म्हणत होता. आणि बालपण आलं बालपण गेलं, तारुण्यपणाला मी म्हणायला लागला आणि पत्नीला गोटील माझं म्हणायला लागला. आलं नाही ना? आणि तारुण्य पण गेलं, मथारपण आलं, मथारपणातल्या देहाला मी म्हणायलाय आणि नातीला गाठील माझं म्हणाय. हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केलाशी प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. महाराज म्हणायला लागले, बाबा रे, जे जे इंद्रियाच्या द्वारा अनुभवात याल ते ते नष्ट होणार जाणार आहे. ज्याच्या ध्यानात याल तो नाही जाणार आहे. बा तुम्हाला ध्यानात आलं तर बरं आहे. तसं कसं महाराज म्हणायला लागले, सगळं जग बदलायला लागलं. डोंगरे महाराज म्हणले, दृश्य आदर्श में जा रहा है. जो दिखता है वह टिकता नहीं, जो दिखता है वह टिकता नहीं, और जो टिकता है वह मिलता नहीं. प्राप्ती झाली पण तृप्ती नाही. विठाला बरेचशा लोक शरीराला मी म्हणतो दीपकराव, अरे कोटर मरी फिरून लावली, फिरू लावायला लागली जणू काय फेमस व्हायसाठी. पण ते माग माग सरत महाराज एक दिवशी ते काळाच्या तडाख्यात जाणार आहे. तर वास्तविक पाहता इंद्रिय खरे नाही. ज्या डोळ्याला माझा डोळा म्हणत होतो त्या डोळ्याची नजर लांब होती ती जवळ आली. पाहून घ्या ना. ज्या घराला माझं वाडा म्हणत होतो, मी नेहमी सांगतो, खरंच वाडा तुमचा आहे का दगडा इटा मातीचा आहे? याला खरं बोला. काय दगडा पराया वस्तू को अपना मानना ये तो बड़ी भारी गलती है. डोंगरे महाराज म्हणायचे, अरे दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हणायला लागले आणि त्याच्यावर विश्वास टाकायले, हा खरा धोका आपल्याला द्याले. इंद्रिय विश्वासाला पात्र नाही, बदलायला लागली. चला, शरीर विश्वासाला पात्र नाही. ते सवेश नोहे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी गोठी स्थिर राहिलो. महाराज म्हणतात, पाय डोळे मानता माझे
तेही कैसा मोकलिलो, म्हणजे प्रत्येक वस्तू परिवर्तित आहे. मग विश्वासाला पात्र जर काय असेल तर संत, ग्रंथ आणि भगवंत. मग जगद्गुरु तुकोबारायला विचारलं या तिन्ही पैकी तुम्ही नेमकं संतांचं वर्णन का करता, त्याचं उत्तर आहे का. डोंगरे महाराज म्हणाले अरे भगवान कपट करके मारता है. बर, आणि ग्रंथाचा जे मुद्दा आहे, ग्रंथाचा मुद्दा तुमच्या ध्यानात येत नाही. विठाला, विठाला. दोन मुद्दे ध्यानात आले तर पहाकडे. कोणते कोणते. ग्रंथाबाबतीचं जे बोलणं आहे ते सामान्याच्या ध्यानात नाही. अर्थ गोपनी पुराणे, लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधने ही बुडविली, झाडू संताचे मार्ग. जगद्गुरु तुकोबाराय सांगले पुराणातले अर्थ पुराणामध्ये राहिले. या शब्द ज्ञानानं, या शब्द ज्ञानानं काय केलं महाराज म्हणतात, शब्द ज्ञानानं कायचे अर्थ काही लावले व्यवस्थित कळालं नाही. भागवतामध्ये मुद्दा आहे, तुम्ही सगळे जाणते श्रोते आहात. तिथं इंद्र शत्रू विवर्धस्व असं वाक्य बऱ्याच जणांच्या डोसक्याच्या वरून जाईल. पण मी मुद्दा सांगतो, जरा ध्यानात घ्या. तिथं तोष्टा नावाचा जे भागवतकार इथं मंडळी आहे सगळ्याच्या ध्यानात असेल, तिथं अशी भानगड झाली होती
की महाराज इंद्रानं एक कार्यक्रम केला होता, इंद्राला मारायसाठी यज्ञ केला होता. आणि यज्ञ केल्याच्या नंतर इंद्र शत्रू विवर धस्व असा विचार करू लागली. असा विचार करता करता इंद्राकडून मरणारा मुलगा जन्माला आणायचा होता. पण इंद्राला मारणारा जन्माला आणायचा होता आणि इंद्राकडून मरणारा झाला. तसं कसं मारायचा होता इंद्राला मारणारा आणि मुलगा जन्माला आला इंद्राकडून मरणारा. हे जे मंत्र देणारे होते ना ते स्पष्ट बोलले नाही. बरोबर मी काल्याच्या कीर्तनात नामदेव महाराजाची गवळण घेतली होती. पण रंगनी रांगत गुलगुला बोलत. आता म्हातारा भजने होता ना ऐकणाऱ्याला ऐकवालं रंगनी रांगत गंगोला बोलत. पाहून घ्या हे असं होऊन बसते. आता तिथं इंद्राकडून मारणारा मुलगा होण्याऐवजी इंद्राकडून मरणारा झाला. अशी भानगड पुराणामध्ये झाल्यामुळं महाराज म्हणतात अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनी साधनी ही बुडविली विठाला 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 शब्दाचा अर्थ ध्यानात नाही आला तर घोटाळा होतोय. मी नेहमी सांगतो एका गावात नगराध्यक्षानं गाव श्रंगारित केलं. जरा हे तुमच्यासारखं गाव होतं. नगराध्यक्षानं जागोजाग महाराज गावामध्ये स्वच्छ मोहीम राबवली होती. जरा दृष्टांत सांगतो म्हणजे ध्यानात येईल. प्रत्येक जागी बॅनर पोस्टर लावले होते. प्रत्येक जागी सांगितलं होतं येथे थुंकू नये, येथे लघवी करू नये असे कुटक कुटक अक्षर लिहिली होती माऊ प्रत्येक जागेवर. तेवढ्यामध्ये एक गिऱ्हाईक असं होतं घरचे फुटाने खाऊन कुटाने करणार होतं. देवगाव असं गिऱ्हाईक तसं होतं. न वाकणे, कोणा पुढे न झुकणे आणि कोणाचं न ऐकणे असं होतं. योगायोगा महाराज तिथं पोलीस बंदोबस्त होता. बॅनर पोस्टर लावलेले होते येथे लघवी करू नये गणपतरावचे असं वाक्य होतं. ते गिऱ्हाईक तिथं गेलं तिथंच लघवी बसलो. पोलीसवाल्याने विचारलं पाटील पाटील वर बघा काय लिहिलं. ते म्हणजे तूच बघ काय म्हणजे काय आहे सांग. पोलीसवाल्याला सांगितलं येथे लघवी करू नये असं लिहिलं. ते म्हणला येड्या तसं नाही, त्याचा अर्थ असा आहे येथे लघवी करू नये. शब्द बदलला नाही ना अर्थ बदलला. आलं ध्यानात तुमच्या. पुन्हा सांगायला लागलं तुम्ही बी एका भोवताल बस माया आणि मी इकडून बस. म्हणजे सांगण्याचा मुद्दा महाराज पुराणामधला अर्थ ध्यानात न आल्यामुळं महाराज म्हणतात गफलत होती. म्हणून महाराज म्हणले नाही ग्रंथाचे पायी हा माझा विश्वास असं म्हणले नाही. बर पुन्हा महाराज भगवंताचे पायी हा माझा विश्वास असं का म्हणले नाही. भगवान परमात्मा कपट करके मारता है. इथं कथा लांबलचक आहे पण तुमच्या मुद्द्या ध्यानात येण्याकरता 2-3 मुद्दे सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं जे आवाहन केलं ज्यावेळेस कृष्ण अवतार जन्माला येण्याच्या अगोदर भगवान परमात्म्यानं सूचना दिली होती मी बलराम दादाच्या वाक्याला तडा जाऊ देणार नाही. अलग लक्षात तडा जाऊ देणार नाही. पाळील मी आज्ञा तुझी बारी आता तू वडील होई बा सर्वज्ञा. पाळील मी आज्ञा तुझी बारी असा करारनामा झाला होता. कोणाचा? भगवंताचा. अवतार झाला. योगायोगानं बलराम दादाच्या बाबतीमध्ये पाहिलं दीपकराव. बलराम दादा कौरव पांडवाचं युद्ध चालू झालं आणि बलराम दादाला विचारलं तुम्ही कोण्या पार्टीकडे जाणार. बरं का बलराम दादानं सांगितलं गड्या मी कौरव कुळाला साथ देणार. आता कसं करता सख्खा भाऊ आणि मोठे भाऊ महाराज कौरव कुळाला साथ देणार हे परमात्माच्या ध्यानात आलं. मग देवाच्या ध्यानात आल्याच्या बाद देवाने एक लीला केली. जरा 2 मिनिटात सांगतो. बलराम दादा भगवान शंकराच्या पूजन निघाले आणि भगवान परमात्मानं लीला केली. ती लीला अशी केली एक गाय आणली आणि बलराम दादा बरोबर पूजेला निघाली. ती गाय महाराज बलराम दादाला धक्का देऊन निघाली. बलराम दादा आडदांड होती. बलराम दादा महाराज त्या गायीचा धक्का लागल्या बरोबर अशी बुक्की हाकली. हाणल्या बरोबर गाय गत प्राण झाली.
आणि तो तांब्या पडला, गाय गतप्राण झाली आणि विचारलं, रे कान्हा, माझ्या हातानं गाय मेली, काय करावं? त्यामुळे भगवान परमात्मा म्हणले, एकच काम करावं लागते दादा, तुम्हाला पायी पायी तीर्थयात्रा करावं लागतात, पायी पायी. आणि मग महाराज पायी पायी तीर्थयात्रा करण्याकरता बलराम दादाला काढून नेलं आणि ज्या पात्रामध्ये गायीच्या वधाचं पाप जाईल, गो वध हरी, त्याच नाव गोदावरी. विठ्ठला सांगण्याचा मुद्दा, सक्का भाऊ महाराज काढून नेला आणि काढून नेल्याच्या नंतर कौरव पांडवाचं द्वंद्व युद्ध झालं, सगळे कौरव मेले. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगले, बसाहीची बबरू पांडवा पारिखा, पुराविला सखा बळी. साहीची बबरू पांडवा पारिखा, दुराविला सखा पडी भद्र. सखा भाऊ बाजूला केला, मला मुद्दा मांडायचा, मग भगवान परमात्माच्या वचनावर विश्वास नाही, असं जे लिहिलं. दुसरा मुद्दा सांगायचा, महाराज सगळ्याला कथा भाग माहित आहे की महाराज योगायोगानं भगवान परमात्मा कधी कधी धोका देतात, हे काही सांगता येत नाही. विठ्ठला पांडवाच्या बाबतीमध्ये जर विषय सांगायचा झाला तर सगळे कथा भाग माहित होता की महाराज हा दुर्योधन एवढी मोठी, मी नेहमी सांगत असतो, एवढी मोठी प्रॉपर्टी त्यानं कमवली. दुर्योधन शब्दाचा अर्थ दुसऱ्याच्या धनावर ज्याची नजर आहे, उसे तो दुर्योधन कहते. डोंगरेजी महाराज त्याच्याबद्दल बोलतात आणि मी नेहमी सांगतो, गड्या लुटून खाणाराला महाराष्ट्र द्यायला तरी पुरत नाही आणि वाटून खाणारानं थोडं असलं तरी सरत नाही. बन्नू राजाच्या महाराज विस्टेट असताना या दुर्योधनानं दिली नाही आणि शेवटी महाराज काय करावं काय नाही, तर हा दुर्योधन वज्रदेवी बनण्याकरता विचार करतो आणि हा धर्मराजा विचारतो, धर्मराजा तू इमानदार आहे, खरं सांग की मी वज्रदेवी बनायचं कारण काय सांग. धर्मराजा महाराज खऱ्या अर्थानं धर्मराजा होते आणि मग धर्मराजानं सांगितलं, कडे एक काम कर, आतापर्यंत तुझ्या आईनं जगत पाहिलं नाही, तिच्यावर पट्टी आहे, तू आईच्या समोर जा आणि विवस्त्र जा, नागवा जा, आईची नजर तुझ्या देहावर पडल, तू वज्रदेवी बनल. करावया पांडव निर्दालन, वर्ण तुझे दुर्योधन, तरी धर्म सत्य वचन न बदे. महाराज बोलायला लागले, धर्मराज सत्य बोलतात आणि तेवढ्यामध्ये महाराज हा दुर्योधनाला पेट पटला आणि दुर्योधन महाराज वस्त्र काढून रात्रीच्या टायमाला आईच्या दर्शनाकरता निघाला. निघाला असताना भगवान परमात्मान महाराज एका फुलमाळ्याचं पात्र घेतलं आणि वाटेमध्ये विचारलं, अरे कोण असा DRD मधला आहे? त्यांनी सांगितलं, मी सम्राट दुर्योधन आहे. त्यांनी सांगितलं सम्राट म्हणाले आणि पाहायला गेलं तर अंगावर कपडे नाही. त्यांनी खरा मुद्दा सांगितला की मी माझ्या आईच्या दर्शनाकरता चाललो. भगवान परमात्म्याने सांगितलं, येड्या, या लबाड माणसाचं काय ऐकायला लागला? कारण तुझी आई तपस्वी आहे आणि शास्त्र सांगितलं 9 वर्षाच्या वरची मुलगी आणि 9 वर्षाच्या वरचा मुलगा आई बापाला जर नागवा पाहिला तर माय बापाला दोष लागतो. विठ्ठला मुद्दा ऐका, महाराजांना असा मुद्दा सांगितला, आपली जरी आई असत 9 वर्षाच्या पुढचा जर मुलगा मुलगी जर नागवा पाहिला तर आई वडिलाला दोष लागतो, हे शास्त्र आहे. पुन्हा एक मुद्दा आहे, आपली जरी जन्म माता असेल ते मुलाकरता तीर्थ आहे, पण आपली आई जर जंगलामध्ये दुष्ट माणसानं नागवी दाखवली जरी ते तीर्थ आहे, पण पतनाला कारण आहे. आपुलीच जननी
जरी नग्न दाविली वनी ती तीर्थाच्या परे पतने कारण होय. ज्ञानोबाराय सांगायला लागले जरी तीर्थ आहे पण पतनाला कारण आहे. आणि तेवढ्यामध्ये महाराज खरंच यानं तसा प्रयोग केला. आणि मग महाराज हा निघाला असताना या फुलमाळ्यानं सांगितलेली गोष्ट पटली. म्हणले मग त्याला काही तडजोड आहे का सेटलमेंट? म्हणले आहे ना. एक काम करा तुम्ही फुलाचा महाराज माझ्याकडून जांग्या घेऊन जा, निकर घेऊन जा. एक तर मवाय धंदा चाललं आणि तुमचंही काम होईल. ही भगवान परमात्म्यानं तडजोड दिली. तिथे डोंगरे महाराज म्हणले भगवान कपट करके मारता है. मग फुलाचा महाराज निकर बनवला पुजारी बाबा आणि तो घातला. आईच्या समोर आला. आईनं नजर टाकल्या बराबर सांगितलं रे सगळं अंग माझं तुझं वज्रदेही बनल पण फक्त मांडीची जागा मला दिसली नाही. तिथं गदा लागल आणि तो असा त्यानाच होईल. विठला म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. देवाच्या पायी हा माझा विश्वास असं म्हणले नाही. चला ग्रंथाच्या पायी हा माझा विश्वास म्हणले नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात सर्व भाविकास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज साधूच्या पायावर माझा विश्वास आहे असं महाराज संबोधन करतात. साधूच्या पायावर मी नेहमी सांगतो काही काहीच्या बोटात ताकद आहे, वादकाच्या बोटात ताकद आहे, पाहून घ्या ना. गाणाराच्या बोटात ताकद आहे. मी विनोदानं मी सांगतो काही काहीच्या बोटात ताकद आहे. तलाट्याच्या जमादाराच्या बोटात ताकद आहे. जे न लिहिले लल्लाटी ओ करी तल्लाटी. बोटाची ताकद आहे. जमादाराच्या बोटाची ताकद आहे. काही काहीच्या बोटात ताकद आहे. पण काही काहीच्या होटात ताकद आहे. मेरे देशवासियों होटाची ताकद आहे. रातच पलटी होती. होटात ताकद आहे. काहीच्या नोटात ताकद आहे. काहीच्या घोटात ताकद आहे. बाजारच्या दिवशी विलक्षण पिरियड मध्ये घोटाची ताकद ऐकावं लागते. घोटा ताकद, नोटा ताकद, गोटा ताकद, साधूच्या पायाची ताकद आहे. विठला विनोदानं सांगत असतो पण मला विनोद सांगावं वाटत नाही. तो मला तेच ऐका वाटत.
एक गिराईक हाटकराचं मार्केटमध्ये गेलं आणि भाजीपाल्याला बाई विचारलं, ताई वांगे काय पाहू? ती बाई भारी होती. ती बाई सांगली, दादा दादा बोवणीचा पार आहे आणि आमच्या वांग्याला सध्या डिमांड झाले. कव्हा का कशाला डिमांड येईल गणपतरावजी सांगता येत नाही. मी सांगतो सध्याच्या काळात माणसं भुसकट इकूनच भुसकटत आला. आमच्या तिकडचं सांगायला सध्या तुम्ही पाहून घ्या, गव्हाची किंमत 20 रुपये किलो आहे आणि भुसकट 24 रुपये किलो आहे. माझ्याकडे रोज व्यापारी येतो बरं का. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, कव्हा कोणाला डिमांड येईल काही सांगता येत नाही. वांग्याला हात लावल्यावरती माळीक म्हणली, दादा दादा बहुनीचा पार आहे, तुम्ही काही डालीला हात लावू नका, 20 रुपये पाव आहे. तो म्हणला, बाई मावा हात काही इतका खराब नाही, माया बापाच्या 150 एकराला लागला, तुम्ही पल्ले पार झालो, सध्या फलाटवाडीत राहतो, DRD मध्ये आलो, तू काळजी करू नको, तू ती डाल आहे, तू एका घंट्याच्या आत पल्ले पार होईल. काहीच्या बोटात ताकद, काहीच्या घोटात ताकद, काहीच्या नोटात ताकद. मला जो मुद्दा मांडायचा, साधूच्या पायाची ताकद असल्यामुळं सर्व भावी दास झालो त्यांचा. महाराजाला विचारलं, महाराज ते काय करतात? त्याची माझे गीत माझी हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत काय करतात? संत माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद हे नाही देत. काय देतात? इंग्रजी महाराज सांगाले, संत जीवावर कृपा करतात आणि संत सांगतात, रे बाबा तू देह नाही, देह तुझा नाही आणि देह खरा नाही. खऱ्या अर्थानं हे हित आहे. कारण गाडी माडी मकान दुकान जमीन जायदाद बायका पैका ये तो पशुभी बनाते. हे जर असेल, हे जर हिताचं असेल तर महाराज म्हणतात पशु प्राणीकडे ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून संत सांगतात, बाबा तू देह नाही, देह तुझा नाही आणि देह खरा नाही. तू या देहानं इंद्रियाला मनाला जाणणारा चैतन्य आत्मा परमात्मा तू आहे. विठ्ठला
करावे हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे हित ते करावी देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. साधू संत हिताचा मार्ग देतात म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही देहाला मी म्हणायलो, देह माझा म्हणायलो आणि देह खरा म्हणायला लागलो. बरं का, जगातले जे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला आम्हाला जे जे मिळालं आणि जे जे कळालं ते चांगलं नाही, आणि जे चांगलं आहे ते कळालं बी नाही मिळालं बी नाही. जे झापत असेल तर का, कारण तुम्ही आम्ही ज्या पदार्थाला माझं म्हणायलो, पण संसारातले पदार्थ कशी मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस लग्न लागत असताना नवरदेव सगळे लोक ऐकतात, त्याचं कलेक्टर जरी असला तरी त्याच्या ऐकिण्यात राहत. लग्न लागलं की फक्त कोणीही कोणाचं ऐकत नाही, फक्त नवरी नवरदेवाचं ऐकित. हा, 1 वर्षापर्यंत. दुसऱ्या वर्षी जर पाहायला गेले तर नवरी नवरदेवाचं ऐकित नाही, आता नवरदेवाला नवरीचं ऐकावं लागते. पाहून घे इतका बदल पडला, आलं ध्यानात. आणि त्याच्या 3ऱ्या वर्षी आली तर नवरी नवरदेवाचं ऐकित नाही, नवरदेव नवरीचं ऐकित नाही, शेजारी दोघांचं भांडण ऐकत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा महाराज, संसारामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आता बऱ्या वाटल्या त्या धोकादायक असल्यामुळं साधू संत सांगतात, बाबा रे, माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद बायका पैका हे हिताच नाही. आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारा आस धनवीत, जे अहितापासून काढती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. साधू संत सांगतात, बाबा रे, हे सगळे पदार्थ नष्ट होणार आहे आणि जाणार आहे. माऊली मी असं सांगत होतो, एका कीर्तनात सांगत होतो, एका गावात सांगत होतो, एक दिवशी सगळेच्या सगळे शरीर मसन वाटेत नेऊन बसवलं लागलं. आज मेला पंजा मेला, आज मेला एकदा टाळ्या वाजवटी बरोबर साहेब. मला मुद्दा मांडायचा होता, आज्या मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. तर प्रत्येक जण मसन वाटत नेऊन घालावं लागणार. मी म्हणायलो म्हणून का खरंच तसं आहे, मसन वाटत नेऊन घालावं लागणार आहे असं मी त्या गावात सांगत होतो. आणि सगळे सांगणारे सगळं मसन वाट्यात जावं लागणार, ऐकणाऱ्याला मसन वाट्यात जावं लागणार, हा सिद्धांत आहे. बरं का, असं सांगत असताना एक म्हातारी माऊली उठली आणि ती म्हणली, महाराज तुम्ही सांगायला खरंय पण मी या गावचीच नाही. म्हणलं, ताई तू या गावची असो का तू ब्रह्मदेवाच्या मावशी असो, एक ना एक दिवशी जावं लागेल. कारण महाराज म्हणतात, कैसे सृष्टीचे मान पाहे पा, जो ब्रह्म
विद्येचा साठोपा तो पुनरावृत्तीच्या मापासी झाला. आणि त्याच्यामुळे महाराज म्हणतात ही सगळी वस्तू नष्ट होणारी आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं नेमकं काय हित झालं. मी नेहमी सांगतो आयुष्याला गेल्याच्या बाद तुम्ही कमवलेले 5 कोटी कामा येणार आहेत का, तुमच्या नोटी कामा येणार आहेत का, आणि मग तुमच्यासाठी नेमकं तुमचं काय आहे ही गोष्ट ध्यानात आणा. साधू संत सांगतात बाबा देह तू नाही, देह तुझा नाही, देह खरा नाही, तुम्ही या देहाला जाणणारे चैतन्य आत्मा परमात्मा आहे. विठाला विठाला. एवढं नाही ध्यानात आलं तर एक सोपं करतो. जे तुम्हाला जे असं वाटतं ते लोकांना असू द्या, मग याच्यात तुमचं हित आहे. कारण महाराज म्हणतात जे आपल्याला असतं कमीत कमी वाईट करू नका. महाराज म्हणतात भला किसी का नहीं किया तो बुरा किसी का न करना, वाटे पर ही रहना कभी लोकनी ही मत रहना. शास्त्रकार सांगतात दुसऱ्याच्या वाटेवर काटे टाकू नका. इतकं करा की जेणेकरून तुम्हाला फुलं टाकता नाही आले, पण कमीत कमी वाटेवर काटे टाकू नका. तुम्ही झालं तर चांगलं करा आणि चांगलं नाही झालं तर कमीत कमी दुसऱ्याचं वाईट करू नका. हे तुमच्या हिताचं आहे. विठाला. आणखी संत काय करतात असं विचारल्यावर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भागलिया मौज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत काय करतात एखाद्या जीवानं धैर्य सोडलं तो जर घायभरला आणि महाराज संत काय करतात बरोबर त्या वेळेला येतात आणि महाराज त्या साधकाला धैर्य देतात. एवढंच नाही तो अडचणीत आला तर त्याच्यामध्ये मार्ग काढतात आणि जन्म मरणाच्या महाराज फेऱ्यातून त्याला पलीकडच्या तीराला नेतात. विठाला विठाला. 2 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. भवसागराच्या पलीकडच्या तीराला नेतात हा सिद्धांत आहे. पण शास्त्रकार सांगतात जरी संसारामध्ये जरी काही अडचणी आल्या तर श्री गुरु संत काय करतात तर त्या अडचणीवर तडजोड सेटलमेंट काढतात आणि त्याला पहिलं तीराला नेतात म्हणजे त्याच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त करतात असं शास्त्र सांगायले. एका गावामध्ये एक शिष्य होता. मला हे सांगावं वाटत नाही तुम्हाला तेच ऐकावं वाटत.
योगायोगानं अशी घटना झाली, तो महाराजाची खूप सेवा करायचा. दर पौर्णिमेला गुरुच्या दर्शनाला जायचा, साधूच्या दर्शनाला जायचा दर पौर्णिमेला. आणि योगायोगानं त्या साधूच्या दर्शनामध्ये एवढा पावर होता. असो दिठी जयावरी झळके, तो पद्म करू माथा पारुखी, तो जीवची परी तुके महेशेशी, एवढी जी महिमेची करणे, देवाच्या बळे आणू मी कवणे, का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. याबरोबर आहे बोलायले, साधू काय करतात, साधूच्या नजरामध्ये पावर आहे, साधूच्या आशीर्वादामध्ये पावर आहे. आणि मग साधून जर काय केलं, मरक्या संसारात तर बदल करतात, पण जन्म मरणाच्या बेड्यातून त्याला पार करतात. मग हा शिष्य आल्यावर आता साधूला सांगायची गरज नाही, घरातली माडी गाडी मकान दुकान मागायचं काम नाही, तो यायचा. पण योग असा घडल्या गेला महाराज, तो दर्याला जायचा. आणि एक दिवशी जाता जाता गणपतरावजी अशी भानगड झाली, तेवढ्यामध्ये महाराज त्याचा मुक्काम एका मथारीच्या इथं पडला. मथारीच्या इथं मुक्काम पडला. त्या आजीबाईनं विचारलं, कडे मालक मरण पावला, सगळं झालं, पण एक भानगड आहे, मला एकुलती एक नाथ आहे आणि तिला महाराज तिचं लग्न होईल. आता या गोष्टी मला सांगा वाटत नाही, आमच्याकडे हे गिराईक लयच येते ना, मी नेहमी सांगतो. या कशा अनेक प्रश्न विचारला, महाराज पुसत लग्न लावता येते का? मी म्हणला, येड्या, मुलगा मुलगी जर वाकडा पाऊल पडत असेल तर पुसत काय उसात बी लावा लागतं. प्रसंग पडले वर्मा हे धर्मांगी कळले पाहिजे प्रसंग. कधी कधी ह्या बी गोष्टी सेटलमेंट करावं लागतात. कधी घटना अशी झाली, कधी तडजोड करावं लागतो. योगायोगाने ह्या गोष्टी असतात. तेवढ्यामध्ये महाराज त्या म्हाताऱ्या बाईने सांगितलं, माझ्या नातीचं लग्न आहे, पण हिर्यावाला नवरदेव पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. ते म्हणले काय हरकत नाही, साधूकड चालले. भानगड अशी झाली, म्हणजे तुझ्या साधूला तूच हे निरोप सांग, मग येणं होत नाही, पाहून घ्या. या भक्ताला असं वाटलं, कडे आपण म्हातारीचं 2 घास खाल्लंय, आपल्या तिचं ऋण झालं, काय हरकत नाही आजीबाई, मी तो निरोप त्या साधूला देतो. भागलिया मज वाहतील कडे, आपला मुद्दा चालला. योगायोगानं जाता जाता महाराज पुढे चालून एका माळ्याच्या घरी मुक्काम पडला. लय नामू देत नाही, पटकन सांगतो. माळ्याच्या इथं मुक्काम पडला. तिथं ते 2 भाऊ होते, दीपकराव, आणि त्याची वाटणी तर भांडणं झाली. आता वाटणीमध्ये भांडणं झाल्याच्या बाद भानगड अशी झाली, इकडचा हिस्सा त्याला द्यावा का तिकडचा द्यावा. आणि बापाचं रजिस्टर का आणलं, त्या रजिस्टर मध्ये लिहिलेलं होतं 2 हंडे पुरलेले आहे. आणि नाव टाकलं होतं, महाराज 2 हंडे पुरलेले आहे, आणि ते पुरलेले हंडे अडचण पडल्याच्या बाद घेऊन जा. ते मंदिराच्या कळसामध्ये, ते येडे माऊली वावरात मंदिर होतं, ते मंदिर पाडलं, ते काही निघले नाही. आणि तारीख टाकली होती चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हा कार्यक्रम केला, असं त्या रजिस्टर मध्ये लिहिलं. ती घटना अशी झाली. आणि मग त्या दोघा भावाचा महाराज वाद झाला. आणि शेवटी ते 2 भाऊ म्हणले, कडे हा निरोप आमचा त्या साधूला सांग. म्हणजे काय हरकत नाही, बाबानं कुठं ते हंडे पुरून ठेवले 2, ते मी दाखवतोय, असं तो निरोप घेऊन तिथं जेवण केलं, निघून गेला. आणि शेवटी जाता जाता एका संन्याशाचा आश्रम लागला. त्या संन्याशाच्या आश्रमावर काम पडला. संन्याशाने बी तोच प्रश्न विचारला, म्हणजे आप कहाँ जा रहे? मी माझ्या साधूच्या भेटीला चाललो. त्यांनी विचारल्यावर माझा एक निरोप आहे, मी संन्यास घेतला तेव्हापासून देव माझ्या स्वप्नातच येईना झाला. दिवसभर पाखडलं, काही नाही सापडलं, माझा निरोप द्या. आता काय करावं, आगाऊ काम झाले ना. पण हे साधूच्या आश्रमात गेल्या गेल्या साधूला वंदन केलं. आणि मी नेहमी सांगतो, आज जसं साधू पूजनाबद्दल महाराज जे बोलत होते, ज्ञानोबराय सांगतात की महाराज म्हणतात, बीज पेरून शेता जाईजे, बर भुजोनी देव पाहिजे, संतोषोनी आशीर्वाद घ्यायचे अतिथीचा. हे शास्त्रामध्ये मुद्दा आला. आणि योगायोगान महाराज त्या साधूची पूजा केली. आणि पूजा केल्याबरोबर ते साधू म्हणले, कडे आता फक्त तू हे 3च प्रश्न विचार, 3च काम होतात. आता याचं काम तर त्याच्यात अवघड झालं ना, 4थं काम याचं विचारायचं ते गेलं. त्यांनी पहिला मुद्दा सांगितला, बाबा ती म्हातारी भेटली मला, त्या म्हातारीचा प्रश्न तसा आहे, त्या 2 भावाचा प्रश्न तसा आहे, आणि एका संन्याशाचा प्रश्न आहे. आता 3 प्रश्न 2 मिनिटांमध्ये सांगतो. त्या संन्याशाला सांग,
तो सावकाराचा मुलगा आहे संन्यासी. ज्या वेळेला त्यानं संन्यास घेताना सावकाराच्या तिजोरीतला हिरा चोरून आणलाय. अलग ध्याना तुमच्या, काय चोरून आणला? हिरा चोरून आणलाय. आणि तो हिरा चोरून आणल्यामुळे संन्यासाच्या स्वप्नात देव ध्यानात येईन, त्याला म्हणून हिऱ्याचा त्याग कर. आणि मग महाराज संन्यासाच्या आश्रमात आला आणि त्या हिऱ्याचा त्याग करायला सांगितलं. संन्यासाला वाटलं गड्या खरंय, मला आता दुसरा तिसरा कोणी नाही त्याग करायला, हिरा तुलाच राहू. हिरा त्याला देऊन टाकला. अलग ध्याना तुमच्या, हिरा देऊन टाकल्याच्या नंतर महाराज पुन्हा दुसरा प्रश्न होता त्या माळ्याचा. दोघा भावाचा वाद होता. म्हणजे त्याला सांग, त्या रजिस्टर मध्ये चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदेला जे मंदिर होतं का, ते मंदिर जसंच्या तसं बांधा. त्याचा जो कळस आहे, त्या कळसाची सावली प्रतिपदेच्या दिवशी जिथं पडल तिथं खतायला लावा. आणि खरंच खतली तर 2 हांडे निघाले. आणि त्याच्यातले त्या दोघा भावाने एक हांडा घेतला आणि यालाच द्या. अलग घ्या ना तुमच्या. कारण त्या काळातही डिस्काउंटचा कार्यक्रम केला जात होता. आणि हा डिस्काउंट मिळाला, हंडा प्राप्त झाला. त्याच्यानंतर महाराज मथरीकडे आला. आणि मथरीला आल्याच्या बाद सांगितलं का प्रश्न, म्हणे हिऱ्यावाल्याला पोरगी द्यायची काय आहे सांग. म्हणे हिरा तर माझ्याजवळच द्याला. म्हणे मग आता तूच नवर देऊन आता काय पाहतो. त्या काळात 16 दिवस लग्न व्हायचं. सध्याच्या काळात सकाळी सकाळी डांडून टामटूम धामधूम की सामसूम की लग्न झालं. हिरा बी मिळाला. म्हणजे साधूच्या दर्शनामध्ये वितराचे काम केल्यामुळं भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी विठोबा. करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो, धरतील हाती. महाराज म्हणतात साधू संतांना जर हातात धरलं तर भगवान परमात्मा कृपा करतात, असं त्याच्यातला मुद्दा आहे. आणि एवढंच नाही महाराज, अशा साधूच्या बाबतीत तुमची काय कर्तव्य म्हणे
सांगत असतो, जे स्वरात गातात ते स्वर्गात जातात, जे आप स्वरात गातात ते आप वर्गात राहतात सांगण्याचा मुद्दा महाराज म्हणतात. अशा पद्धतीने महाराज सांगतात. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. काय कृतज्ञ करतात तर महाराज म्हणतात, तुका म्हणी शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ती. त्या साधूच्या वचनाला मी तडा जाऊ देणार नाही अशी महाराज ग्वाही देतात. वचन न मोडी बोलिले ते. कारण संत जे देत असतात, मी नेहमी सांगत असतो, माय बाप जे देत असतात ते देह दान देतात. संत देतात ते कृपादान देतात. कृपादान केले संती. संत देतात ते कृपादान. माय बाप देत असतात ते देहदान. देव देत असतो बरं का, देव देत असतो ते जीवदान. जेने हा जीव दिला दान. भगवान परमात्मानं दिलं ते जीवदान. मायबाप देत असतात ते देहदान. संत देत असतात ते कृपादान. शास्त्र देत असतो ते कन्या. फक्त तुम्हाला एवढंच माहित आहे, गेल्या जातं माणसाला निवडणुकीसाठी ते मतदान. आपल्याला तो मुद्दा पाहायचा नाही, पण महाराज म्हणतात कृपादान केलेलं आहे. आणि साधूच्या कृपादानाच्या उत्तीर्ण होण्याकरता महाराज म्हणतात की त्याच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी वचन न मोडी बोललेले ते किंवा, कारण त्याच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर त्यांनी दिलेल्या शब्दाचं मी महाराज वचनाला तडा जाऊ देणार नाही. विठ्ठला रामायणामध्ये 2 मिनिटात दृष्टांत सांगतो, सेवा समाप्त करतो. रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्माचं राज्य जवळजवळ रामराज्याला सुरुवात झाली. 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास समाप्त झाला. रामराज्याला महाराज परिपूर्णता प्राप्त झाली. रामराज्यामध्ये सुजलाम सुफलामता प्राप्त झाली होती. रामराज्यामध्ये डोंगरेजी महाराजांचं असं वर्णन केलं, रामराज्यामध्ये अपमृत्यू येत नव्हता. रामराज्याची जर रचना केली तर महाराज गाई म्हशी दूध देत होत्या. आणि मग योगायोगानं रामराज्यामध्ये एक अशी घटना घडली. योगायोगानं कालयवन नावाचा एक महापुरुष आला आणि भगवान प्रभु रामचंद्रजीला सांगितलं, रामा तेरे दरबार में अच्छा न्याय है, फक्त मला 2 मिनिट तुम्हाला बोलायचं. फक्त मला किती बोलायचं? 2 मिनिट. आणि 2 मिनिटांमध्ये तिसरा माणूस येता कामा नाही असं सांगितल्याच्या नंतर महाराज भगवान प्रभू रामचंद्रजीनं महाराज मान्यता दिली आणि सांगितलं गेटहून तिसरा माणूस येता कामा नाही. तेवढ्यामध्ये महाराज लक्ष्मणची नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मणजीनं महाराज गेटवर महाराज चौकदारीपणा करायचं काम ठरलं आणि सांगितलं, बरं का जर गेट मधून तिसरा माणूस आला तर याद राखा देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. लक्ष्मणजी महाराज दंड्या घेऊन दारामध्ये थांबतात. तेवढ्यामध्ये महाराज कालवयीन रामचंद्रजी मधात बोलतात न बोलतात. तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी आल्याच्या नंतर दुर्वास ऋषीनं सांगितलं, लक्ष्मणा मला आताच्या आता भगवान रामाला भेटायचंय बोलायचं. जर याद राख, जर मला मधात प्रवेश नाही दिला तर मी त्रिलोक्य नष्ट कर. आता नेमकं काय करावं? शास्त्र सांगतं एखादा जर माणूस नष्ट होत असेल आणि जर गाव जगत असेल तर तो माणूस नष्ट केलेला बरा आहे, गाव वाचवलेलं बरं आहे. एखादं गाव नष्ट होत असेल आणि जर देश वाचत असेल तर गाव नष्ट झालेलं बरं आहे, देश वाचला पाहिजे असं शास्त्र असल्यामुळं लक्ष्मणजी महाराजांनी विचार केला, सगळं जग जर नष्ट होत असेल, त्रिलोक्य नष्ट होत असेल तर बाबाजी जा, मधी जा. आणि महाराज मधी गेल्याबरोबर त्या कालयवयनानं असे लाल डोळे केले. सांगितलं, रामा तेरे दरबार में अच्छा न्याय नहीं है, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई परी वचन नाही जाई. रघुकुलाची परंपरा आहे. कारण नियम असा होता, गेट मधून मधात माणूस आला तर त्याला देहांत प्रायश्चित द्या. जड अंतकरणानं भगवान रामचंद्रानं लक्ष्मणजीकडे पाहिलं.
लक्ष्मणजी महाराजांना महाराज भगवान रामचंद्रजीचं शेवटचं दर्शन घेतलं. सूर्यनारायणाला प्रणाम केला, माता धरणीला प्रणाम केला आणि शरयू नदीमध्ये धनुष्य बाण टेकवला आणि भगवान लक्ष्मणजी महाराज लगेच महाराज देहांत प्रायश्चित घेतात आणि निघून जातात. लक्ष्मणजी महाराज निघून गेल्याबरोबर भगवान रामचंद्र परमात्मा एक सेकंद राहिले नाही, वचनानं मोडी बोलली. ते डोंगरेजी महाराज म्हणाले राजा दशरथाचा प्राण त्याग झाला त्यावेळेस भगवान रामचंद्रजी गेले नाही. कौशल्या मातेची ताटातूट झाली तरी भगवान रामचंद्रजीने देहत्याग केला नाही. जानकी माता 6 महिने महाराज ताटातूट झाली तरी देहत्याग केला नाही. लक्ष्मणजी महाराज संत आहे, 1 मिनिट सुद्धा राहिले नाही. भगवान रामचंद्रजीनं कायमचा जगाचा निरोप घेतला, सूर्यनारायणाला वंदन केलं, धरणे मातेला वंदन केलं आणि सगळ्या जगाचा जड अंतकरणानं निरोप घेतला. ते शरयू नदीमध्ये विलीन झाले. विठोबा वचनानं मोडी बोलिली ते तुका म्हणे शेष सेवी नावडी. वचनानं मोडी बोलिली ते भगवान रामचंद्रजी गेल्याबरोबर सुग्रीवाला कळालं. सुग्रीव सगळ्या राज्यासहित आला आणि सांगण्याचा मुद्दा रामायण कथा या ठिकाणी पूर्ण झाली. मला मुद्दा मांडायचा तुका म्हणे शेष सेवी नावडी. वचनानं मोडी बोलले ते म्हणून काही जरी झालं तर साधू संतांच्या वचनाला तडा जाऊ देऊ नका. साधू संतांच्या वचनाला जर तडा जात असेल तर जीवन हे निरर्थ आहे. म्हणून झालेली सेवा यथामती महाराज भगवत चरणी समर्पित करू. बोलण्याच्या ओघात येडावाकडा शब्द असेल तो माझ्या वाणीचा आहे, चांगला असेल ते संत सज्जनाचं. तासातला तास घासातला घास श्वासातला श्वास देवाच्या कार्यात व्यतीत करा. माऊली ज्ञानोबरायाचं भजन करू. झालेली सेवा यथामती यथावकाश भगवत चरणी समर्पित करू. वचनानं मोडी बोलले ते ही जे भगवान परमात्म्यानं मला बोलावलं तर माझ्या येड्या वाकड्या वाणीनं जे मला सुचलं ते मी प्रतिपादित केलं. सांगण्याचा मुद्दा तासातला तास घासातला घास श्वासातला श्वास देवाच्या कार्यात व्यतीत करा. मी नेहमी सांगत असतो मायबापानं दिलेलं उरत नाही, सरकारनं दिलेलं पुरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कोणाला जिरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही आणि शूर माणूस कधी डरत नाही, पापी कधी तरत नाही. इतकं तुमच्या डोसक्यात शिरत नाही आणि सांगण्याचा मुद्दा साधून दिलेलं सरत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. विठ्ठल